तर वळूया एका महत्त्वाच्या बातमीकडे। खरं तर घर निवारा जो आहे तो आपला प्रथम गरजा असतात असं म्हणतात, परंतु आणि या सरकारने देखील असं सांगितलं होतं की प्रत्येकाला आम्ही घर देऊ, परंतु तसं घडतंय का ज्योती? असं म्हटलं तर त्याचं उत्तर नाहीये। कारण बीएसयूपी योजनाचं काम जे आहे ते खरं तर रखडलंय आणि काश्मीरा इथल्या नागरिकांच्या मनात आता एकूणच संतापाचं वातावरण निर्माण झालं। कारण 2 वर्षात खरं तर काम पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं, परंतु जवळजवळ 7 वर्ष झाली तरी देखील या गरिबांना घरं मिळालेली नाहीयेत। पाहूया त्या संदर्भातलाच एक खास रिपोर्ट। मीरा भाईंदर मनपाकडनं काशीमीरा येथील जनता नगर आणि काशी चर्च झोपडपट्टी येथे 4136 सदनिका बनवण्यासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत शहरी गरिबांना मूलभूत सुविधा पुरवणं ही योजना 2009 मध्ये मीरा भाईंदर मनपा महासभेत मंजूर करण्यात आली होती। ही योजना 2012 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु आतापर्यंत ती पूर्ण झालेली नाहीये। छोटा छोटा रूम में था, परिवार कैसे रहे। 7 साल हो गया, 2 साल के लिए टाइम देके हम लोग का रूम खाली कराया। वहाँ से डबल रूम हम लोग कई रूम देके छोटा छोटा रूम में परिवार रह नहीं सकते। अभी आज मिलेगा कल मिलेगा, आज ने 7वां साल चालू, 2 साल के लिए हम लोग का खाली कराए। लाइट फ्री है, पानी फ्री है, पानी फ्री है, फिर मीटर ला के लगा दिए, बिल भरो 600 700 बिल आता है, हम लोग बिल भरते हैं। कितना हम लोग का परेशानी, हमको मालूम काम नहीं, धंधे नहीं, कुछ नहीं। बीएसयूपी योजनेमध्ये लाभार्थी रहिवाशांना त्यांचं घर रिकामी करून काही रहिवाशांना घोडबंदर येथील 100 फुटांच्या संक्रमण शिबिरात तसंच काहींना MMRDAच्या पांडुरंगवाडी येथील इमारतीमध्ये पर्यायी व्यवस्था केली, तर काहींना घर भाड्याने घेण्यासाठी प्रति महिना 3000 रुपये भाडं देण्यात आलं। मात्र आता ते भाडं देणंही बंद केलंय, तर अनेकांनी भाडं देणार म्हणून घर खाली केलं, परंतु त्यांना आतापर्यंत भाडं मिळालं नाही। ज्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली आहे त्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना अनेक समस्यांनी ग्रासलंय, त्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत। ही योजना सुरू होऊन 9 वर्ष झाली, परंतु आतापर्यंत फक्त एक इमारत तयार झाली। आज यांच्या मी नगरपालिकेमध्ये महिन्यातून 4 चक्रा मारते। मला म्हणतात आज देतो, उद्या देतो, परवाला देतो, यांचं काय नाटक आहे? 7 वर्ष झाली तुमच्याकडे घर नाहीये। घर नाहीये तर देणार की नाही असं काय तुम्हाला काय वाटतं? आता काय बांधकाम झालंय म्हणतात, ती बिल्डिंग झुकलेली आहे म्हणतात। आता काय लोक, आम्हाला तर काही कळणार नाही त्याच्यातलं, बिल्डरला माहिती आहे। आता आम्ही बसलो त्यांच्या भरोश्यावर, बाबा आमचे सरकार आहेत, आमचे नगरसेवक आहेत, आम्हाला येऊन बघत सुद्धा नाही, इकडं काही बघत नाहीत, काय नाही। आमचं आम्ही आता सॉल्व करतो कसं तरी। मीरा भाईंदर मनपा जाणीवपूर्वक या योजनेत दुर्लक्ष करते का या योजनेत मोठा भ्रष्टाचार झालाय? प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे ही योजना कधी पूर्ण होणार याकडे या गरिबांचं लक्ष आहे। रमेश शर्मा, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।